DRDOने केले पिनाका रॉकेटचे यशस्वी परीक्षण. पिनाका ही भारताने पूर्णपणे स्वदेशी बनावटीची विकसित केलेली मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर प्रणाली आहे. शत्रूचा मोठा भाग काही सेकंदातच उद्ध्वस्त करण्यासाठी याचा वापर केला जातो. हे नाव भगवान शंकराच्या पिनाका नावाच्या धनुष्यावरून ठेवण्यात आलेले आहे. स्वदेशी रॉकेट लॉन्चर आहे, ती DRDOने बनवलेलं आहे. मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर आहे. पिनाकाचा भारतीय सेना लांब टार्गेटसाठी वापर करते. हे रॉकेट लॉन्चर एका ट्रकवर लावलेले असते. एका ट्रकमध्ये 12 रॉकेट असतात. चीनने लांब पल्ल्याची रॉकेट सिस्टम तैनात केल्यानंतर पिनाकाची अत्यंत आवश्यकता होती. चीनच्या 300 किलोमीटर रेंजच्या रॉकेटला पिनाका रॉकेट टक्कर देईल. GPS च्या मदतीने ते तीव्र व अचूक हल्ला करते. नवीन व्हर्जनचे कॅलिबर 214 मिलीमीटरवर वरून वाढून ते 300 मिलीमीटर केलेले आहे. 250 किलोग्रॅमचे वॉरहेड घेऊन जाऊ शकते. हे शस्त्र काही सेकंदातच खूप सारे रॉकेट लॉन्चर करू शकते. रेगिस्तान असो किंवा पहाड किंवा मैदान, पिनाका शस्त्र जर डागले तर शत्रूचा अंत निश्चितच. ऑपरेशन सिंदूर तसेच 1999च्या कारगिल युद्धामध्ये पण पिनाकाचा यशस्वी वापर करण्यात आला. शत्रूच्या पोस्ट उडवण्यात 1999मध्ये पिनाकाचे महत्त्वाचे योगदान होते. पिनाकाची एका बॅटरीमध्ये 6 लॉन्चर्स असतात. 700 बाय 500 मीटरचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची क्षमता पिनाकामध्ये आहे. हे रॉकेट लॉन्चर टाटाच्या 8x8 ट्रकवर बसवलेले आहे व दुर्गम भागातही सहजपणे नेता येते. हे एक शूट अँड स्कॉट रॉकेट लॉन्चर आहे, म्हणजेच रॉकेट डागल्यानंतर शत्रूच्या रडारवर येण्यापूर्वीच हे वाहन आपली जागा बदलू शकते. पिनाका सिस्टम पहिले अनगाइडेड होते, पण आता हे DRDOने गाइडेड व्हर्जन लॉन्च केलेले आहे. DRDOच्या परीक्षणानंतर भारताच्या भविष्यातील युद्ध क्षमतेत मजबूती आलेली आहे. एकाच प्लॅटफॉर्मवरून वेगवेगळ्या प्रकारचे रॉकेट डागता येऊ शकतात पिनाकामुळे. पिनाका MK1 38 ते 40 किलोमीटर रेंज आहे. पिनाका MK1 ॲडव्हान्स 40 ते 60 किलोमीटर रेंज आहे. तसेच पिनाका MK3 75 ते 90 किलोमीटर रेंज आहे आणि नवीन पिनाका MK3 120 किलोमीटरची रेंज आहे. अर्मेनिया ह्या देशाने भारताकडून पिनाका ही सिस्टम विकत घेतलेली आहे व फ्रान्सने सुद्धा पिनाका सिस्टम विकत घेण्यास रस दाखविलेला आहे. पिनाका सिस्टमचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास फक्त 44 सेकंदात 72 रॉकेट डागण्याची क्षमता पिनाकामध्ये आहे. 1999च्या कारगिल युद्धादरम्यान याचा प्रथम यशस्वी वापर करण्यात आला होता.